2 किलो रेशनच्या तांदळापासून अगदी मस्त कढईभर फुलणारे असे आज आपण इथे तांदळाच्या पिठाचे खिचे पापड तयार केलेले आहेत. बनवायला खूप साधे आणि सोपे आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हे पापड बनवले ना, तरीसुद्धा ते अगदी परफेक्ट असे बनवून तयार होईल. आणि एकदा जर बनवले, की साधारण वर्ष 2 वर्ष तुम्ही आरामशीर हे पापड साठवून ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. तळल्यानंतर पापड बघू शकता अगदी मस्त तिप्पट चौपट असा फुलतो आणि अगदी मस्त पांढरेशुभ्र असे हे पापड बनवून तयार होतात. तळल्यानंतर तुम्ही पापडाची साईज इथे बघू शकता. आपला सुरुवातीचा पापड अगदी छोटा होता, तळून तो अगदी तिप्पट चौपट असा झालेला आहे. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्यामुळे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात. चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर 2 किलो रेशनच्या तांदळापासून आज आपण इथे हे पापड तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी हे 2 किलो रेशनचे तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने चांगले धुवून फॅनखाली घरामध्ये 2 दिवस सुकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने गिरणीमधून याचं पीठ दळून आणायचं आहे. तर कोणत्याही भांड्याने आपल्याला हे पीठ इथे मोजून घ्यायचं आहे. तर ह्या पातेल्याने बरोबर 1 पातेलं एवढं हे पीठ इथे माझं भरलेलं आहे. पाण्याचा आपल्याला अंदाज यावा यासाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे. आता 1 पातेलं एवढं पीठ आहे, तर तेवढंच आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर आता हे जे पीठ आहे ना, हे पीठ आपण दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे त्या भांड्याने आपल्याला पाणी मोजता येईल. तर आता ह्या भांड्यामध्ये मी इथे हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता त्याच भांड्याने म्हणजे त्याच पातेल्याने बरोबर 1 पातेलं एवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे. प्रमाण खूप साधं आणि सोपं आहे. जेवढं आपलं तांदळाचं पीठ तेवढंच आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर गॅसवर इथे मी एक मोठं 5 लिटरचा कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण जे 1 पातेलं पाणी एवढं घेतलेलं आहे, ते सर्व पाणी आता कुकरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 किलो तांदळापासून हे पापड तयार करणार आहोत. तर हे पीठ चांगलं फुगतं, त्यामुळे मोठ्या साईजचं भांडं, पातेलं किंवा मग अशा पद्धतीने मोठा कुकर तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. आणि आपल्याला साधारण 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. तीळ थोडेसे जास्त घातलेले आहेत मी. तुमच्या आवडीप्रमाणे इथे त्याचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला पापडखार घालायचा आहे. तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 चमचा एवढा आपल्याला इथे हा पापडखार घालायचा आहे. म्हणजे 2 किलो तांदळाचं पीठ आहे, त्यासाठी पोहे खाण्याचा 1 चमचा एवढं असं आपल्याला इथे हा पापडखार घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी मीठ 2 चमचे वापरलेलं आहे. मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही इथे करू शकता. आता सर्व साहित्य यामध्ये घातल्यानंतर आता यावर आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पाण्याला पटकन अशी एक उकळी येईल. आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत पुन्हा आपण 1 ग्लास एवढं पाणी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत. आता प्रत्येक तांदळावर डिपेंड करतं, की पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक आपल्याला लागू शकतं. म्हणजे पीठ आपलं किती फुगतं त्यावर. तर सुरुवातीला थोडंसं पाणी पुन्हा साईडला गरम करून ठेवायचं, म्हणजे वेळेवर आपल्याला पुन्हा गरम पाणी यामध्ये ॲड करता येतं. आता पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आली, की त्यानंतर आपल्याला लगेच हे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. तर डायरेक्ट न घालता सुरुवातीला थोडं-थोडं करून चमच्याने मी यामध्ये पीठ घालते. आणि सर्व पीठ यामध्ये आता आपण घालून घेऊया. तर आता हे पीठ मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे थोडंसं फुगतं, त्यामुळे घरातली मोठी कढई किंवा मोठं पातेलं असेल ते तुम्ही ठेवू शकता. मी इथे कुकर घेतलेलं आहे. आता एक लाटणं घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने असं मध्ये-मध्ये आपल्याला थोडंसं हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पिठाला पाणी हे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मी मिक्स करून घेतलं ह्या पद्धतीने. आता जे लाटण्याला पीठ लागलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 1 मिनिटं किंवा अर्धा मिनिटांसाठी गॅस थोडा फुल केला मी. तर हे बघा गॅस फुल केला की जे पाणी आहे ना ते सुद्धा संपूर्ण पिठावर अशा पद्धतीने येतं आणि पुन्हा एकदा लाटण्याने चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की सर्व पिठाला पाणी हे एकसारखं लागलं गेलं पाहिजे, म्हणजे पीठ अगदी चांगलं व्यवस्थित असं शिजतं. आता लाटण्याच्या मदतीने आपल्याला याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. सुरुवातीला जरी आपल्याला पीठ असं वाटलं की कमी आहे, पण मग ते पाण्यामध्ये शिजवल्यानंतर पीठ खूप फुलतं. त्यामुळे शक्यतो मोठ्या भांड्याचा इथे वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने गॅस अगदी लो आहे इथे आणि लो फ्लेमवर आपल्याला लाटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने हे पाण्यामध्ये सर्व तांदळाचं पीठ एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यावर आपल्याला कुकरचं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करून 15 ते 20 मिनिटांसाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे.
15 ते 20 मिनिटांनंतर मी सर्व पीठ एका मोठ्या परातीमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना, हे थोडं मला कोरडं वाटतंय. तर आपण जे 1 ग्लास पाणी इथे गरम करायला साईडला ठेवलेलं होतं, ते संपूर्ण 1 ग्लास पाणी मी वरून यामध्ये घातलेलं आहे. आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला तांदळाचं पीठ म्हणजे किती फुगतं, त्यावर पाण्याचं प्रमाण डिपेंड करतं. तर पाणी थोडंफार कमी अधिक इथे तुम्हाला लागू शकतं. पण तुम्हाला असं वाटतंय पीठ खूप कोरडं वाटत असेल किंवा खूप घट्ट वाटत असेल, तर वरून थोडंसं गरम पाण्याचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. आता 1 ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता अशा पद्धतीने एखादा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्या बुडाच्या मदतीने आपल्याला हे पीठ जे आहे ना, ते चांगलं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाच्या ज्या काही छोट्या-मोठ्या गाठी तयार झालेल्या असतील ना, त्या अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. किंवा जर तुमच्याकडे मॅशर असेल ना, तर त्या मॅशरने सुद्धा तुम्ही याला चांगलं व्यवस्थित असं मॅश करून घेऊ शकता. आता साधारण 4 ते 5 मिनिटं लागतील एवढं पीठ व्यवस्थित असं मॅश करून घेण्यासाठी. तर हे बघा सुरुवातीला ग्लासच्या मदतीने हे पीठ चांगलं व्यवस्थित मॅश करून घेतलं. त्यानंतर हाताने आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर पिठाची क्वांटिटी थोडी जास्त असल्यामुळे याचे मी 2 गोळे इथे तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने. थोडंसं पीठ गरम लागतं हाताला पण काहीच हरकत नाही. मध्ये तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावू शकता आणि त्याच्या मदतीने आता हा पिठाचा आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. जेवढं पीठ तेवढंच आपण इथे पाणीसुद्धा घेतलेलं आहे. पण गरज वाटली तर पुन्हा थोडंसं गरम पाणी वरून तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर हे बघा संपूर्ण पीठ आता एकत्र करून छान मोठा असा गोळा याचा मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता त्यानंतर ह्या पिठाचे आपल्याला अगदी छोटे-छोटे असे लांब आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. कारण आपण हे संपूर्ण पीठ पुन्हा वाफवून घेणार आहोत. जेवढं पीठ तुम्ही चांगलं असं वाफवून घेणार, तेवढे तुमचे पापड अगदी मस्त खुसखुशीत आणि मऊसूत असे बनवून तयार होतात. तर हे बघा अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये आणि थोडेसे लांब आकाराचे हे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे चांगले व्यवस्थित असे ते वाफवल्या जातात. तर तुमच्या आवडीप्रमाणे गोल आकारात करू शकता. मध्ये त्याला थोडंसं होल पाडून घेतलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने लांब आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता. संपूर्ण पिठाचे गोळे इथे मी तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी आता पुन्हा गॅसवर मी एक कढाईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे खाली. एक रिंग ठेवलेली आहे, त्याच्यावर एक कढाई ठेवलेली आहे. आता यामध्ये काही गोळे आपण वाफवून घेणार आहोत. तर सर्व ह्या कढाईमध्ये होणार नाही स्टीम, त्यामुळे पुन्हा दुसऱ्या गॅसवर मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तर हे बघा अर्धे मी ह्या कढाईमध्ये ठेवलेले आहे. झाकण ठेवून देऊया आणि 20 मिनिटांसाठी याला चांगलं असं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि उरलेले जे पिठाचे गोळे आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. त्यालासुद्धा वाफवून घेऊया. तर कमीत कमी 20 मिनिटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे. हे बघा 20 मिनिटांनंतर आता आपण बघूया. तर सर्व पीठ आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा जे मॅशर असतं ना, ते मॅशर घेतलेलं आहे आणि त्याच्या मदतीने आता हे सर्व पिठाचे गोळे अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. पीठ जे आहे ते चांगलं वाफवून घेणं फार गरजेचं आहे. तरच पापड तुमचे अगदी मस्त छान दुप्पट-तिप्पट फुलतात आणि अगदी खुसखुशीत होतात. पापडांना चिरा वगैरे सुद्धा अजिबात पडत नाही. तर संपूर्ण पीठ एकदा मॅशरच्या मदतीने मोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हाताला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे पीठ जे आहे ना ते हाताला चिटकत नाही आणि पीठ चांगलं गरमच आहे. अजून गरम-गरम असतानाच आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मळून घेऊया. तर हे बघा आता याचे मी 2 गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत आणि अजून जे उरलेलं आहे ते आपण चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे दोन्ही पिठाचे गोळे इथे मळून घेतलेले आहे. यानंतर काय करायचं आहे, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये एक ओला रुमाल घेतलेला आहे. त्यामध्ये आता हे पीठ ठेवून द्यायचं आहे आणि ज्या कढईमध्ये आपण पीठ वाफवून घेतलेलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा ही कढई ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस बंदच आहे पण कढई गरम असल्यामुळे पीठ जे आहे ना ते पूर्ण आपलं गार होत नाही. तर आता जे चाळणीमध्ये आपण पीठ वाफवून घेतलेलं होतं ते सुद्धा आता इथे मी काढून घेतलेलं आहे. याला सुद्धा मॅशरच्या मदतीने चांगलं असं मोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि याचा सुद्धा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता ह्या पिठाचे आपण 2 भाग करून घेऊया आणि आता याच्या लाट्या तयार करून घेऊया. सुरुवातीला जे पिठाचे गोळे तयार करून घेतले ते मी पुन्हा कढईमध्ये ठेवलेले आहे. म्हणजे पीठ जे आहे ना ते पटकन गार होत नाही. त्याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. जेवढं पीठ लागेल तेवढं थोडं-थोडं करून पीठ घ्यायचं आहे आणि थोड्या-थोड्या पिठाचे आपल्याला लाट्या करून हे पापड तयार करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सुरीने कट करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व अगदी एकसारखे अशा लाट्या ह्या बनवून तयार होतात. आता ह्या लाट्या तयार करून घेतल्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे. तर अर्ध्या पिठाच्या इथे आपण ह्या लाट्या तयार करून घेणार आहोत आणि उरलेलं जे अर्धं पीठ आहे त्यावर पुन्हा तुम्ही एखादा सुती कापड ओला करून झाकून ठेवू शकता.
आता याच्या आपण काही पापड तयार करून पाहूया. त्यासाठी इथे मी पापडाचं मशीन घेतलेलं आहे. कागद घेतलेला आहे. कागदाला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. त्यावर लाटी ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरा कागद ठेवून आणि अशा पद्धतीने आपल्याला पापड दाबून घ्यायचे आहे. जेवढे शक्य होईल तेवढे मस्त पातळ असे आपल्याला हे पापड इथे तयार करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने पापड छान पातळ तयार करून घेतले की तळल्यानंतर मस्त असे फुलतात देखील आणि अगदी छान खुसखुशीत असे ते बनवून तयार होतात. खूप जाडसर वगैरे ठेवायचे नाहीत. तर जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं मशीन नसेल तर पोळपाटावर सुद्धा तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता. तर हे बघा, पण मशीन असेल तर अगदी फटाफट असे हे पापड बनवून तयार होतात. अगदी छोट्या-छोट्या साईजमध्येच मी हे सर्व पापड इथे तयार करून घेणार आहे, कारण तळल्यानंतर पापड भरपूर असे फुलतात. आता अशा पद्धतीने सर्व पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि एखादा आपला जो प्लास्टिकचा कागद असतो ना, त्या कागदावर किंवा साडीवर सुद्धा तुम्ही हे पापड वाळत घालू शकता. पीठ जर आपलं चांगलं शिजलेलं असेल ना, तर आपले जे पापड आहेत ना, त्यांना चिरासुद्धा जात नाही किंवा पापड तापताना ते चिटकतसुद्धा नाही. त्यामुळे पीठ चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा, सर्व पापड इथे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपल्याला चांगले असे सुकवून घ्यायचे आहेत. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्त असे पापड इथे मी सुकवून घेतलेले आहेत. भरपूर कढईभर एवढे आपले पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. हे असे मस्त पापड बनवून तयार होतात. एकदा बनवा, वर्ष 2 वर्ष तुम्ही हे पापड साठवून ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हे पापड बनवले ना, तरी अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतील. खूप साधे आणि सोपे आहे. आता यातले काही पापड आपण तळून पाहूया. त्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पापड तळून घ्यायचे आहे. पापड बघू शकता, अगदी मस्त तिप्पट चौपट असे फुलतात आणि अगदी मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार होतात. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने रेशनच्या तांदळाचे हे खिचे पापड घरी नक्की बनवून बघा. खूप मस्त होतात आणि चवीला देखील अगदी मस्त लागतात. तर हे बघा, ह्या पद्धतीने इथे मी साधारण 5 ते 6 पापड तळून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. कुठेही पापड जो आहे तो जिरं टाकून सुद्धा अजिबात पिवळे वगैरे झालेले नाही आहेत. अगदी छान होतात. सुरुवातीचा पापड किती छोटा आहे आणि तळल्यानंतर पापड अगदी तिप्पट चौपट असा फुलतो. तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे रेशनच्या तांदळाचे खिचे पापड घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.